विक्रम सर असतील सर्वांचं मनापासून स्वागत. व्हेरी गुड जॉब जेंटलमॅन. देर इज नो एनी कॉन्ट्रोवर्सी फ्रॉम द अंपायर. जस्ट अ व्हेरी गुड जॉब. जेपी पॅनल यासाठी ओळखला जातो. शेवटच्या सामन्याच्या स्पर्धेतील क्वालिफाय सामन्यात दोन्ही संघाला पुन्हा विनंती करतोय, थकवा आला असेल तर ट्रॉफ्यांकडे बघा, तर ही ट्रॉफी तुम्हाला खुणावते. जर आज सामना हारलात तर काहीच मिळणार नाहीये, जर जिंकलात तर काहीतरी मिळणार. त्यामुळे हा सामना फार महत्त्वाचा आहे. मध्यरात्रीची वेळ होते. मध्यरात्री वाजता 2:25. वाऱ्याचा वेग प्रचंड आहे, अंगाला स्पर्श करतोय, थंडीची चुणूक जाणवू देते आम्हाला स्पर्धेमध्ये. आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये अत्यंत सुंदर, अत्यंत आल्हादक प्रसन्न वातावरणामध्ये हा सामना आपण एन्जॉय करतोय. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. स्ट्रायकरला रोशन गायकर आणि मुकेश गायकर. गोलंदाज तयार. विकी मडवी. आमचे पिंटू शेट देखील मंचावरती आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. वेलकम पिंटू शेट, तुमचं देखील स्वागत आहे. मोठ्या मनाचा माणूस, राजासारखं मन आणि मनासारखा राजा आमचा पिंटू सेट, स्वागत आहे तुमचं. चला, द मॅच विल बी ओनली 3 ओव्हर्स. ऑल दी बेस्ट. दोन्ही संघांना शुभेच्छा. क्वालिफाय सामना आपण खेळतोय. चांगलं क्रिकेट खेळा. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पंच देखील तयार आहेत. ऑल सेट. कॉमेंटर सेट. आमचे गुणलेखक देखील सेट आहेत. आमची टेन क्रिक ही लाईन देखील लाईव्ह सज्ज आहे 6 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून. व्हेरी गुड जॉब जेंटलमॅन. ऑल सेट. हिअर वी गो. सामना सुरू होतोय. क्वालिफाय सामना. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. गोलंदाज तयार. बिल्डिंगची रचना. शॉर्ट पॉइंट. शॉर्ट कव्हर एक्झॅक्टली. एक्स्ट्रा कव्हर. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. मिड ऑन आणि लॉंग ऑन. ब्युटिफुल डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस. समोर ठेवला चेंडू फुल अँड डिलिव्हरी. फलंदाजाला बीट करत असताना पॉवर प्लेमध्ये अशीच गोलंदाजी हवी असते. फुटवर नाहीये. फलंदाजाचा बीट केले फलंदाज रोशन गायकरला. विकी मडवी एक चांगला गोलंदाज. P1 मध्ये त्याचा वापर केला जातो. विकीला माहिती आहे त्याची ॲक्युरेसी परफेक्ट आहे, परफेक्शन चांगलं आहे, त्याचा सराव चांगला आहे आणि मागच्या 2 सामन्यामध्ये यशस्वी गोलंदाजी केली होती त्यानं. तोचा गोलंदाज. शॉर्ट ऑफ प्लेन. पूल केला चेंडूला पंचाच्या एक्झॅक्टली मागे. स्क्वेअर द विकेट बॅकअप दिलं जाते. एकदा पुढे केली. दुसऱ्या बॅचचा प्रयत्न आणि रोहित चेंडू खाली आला होता. 2 धाबा मिळणार आणि 2 धाब्याचा केला आकार येतोय. सुरुवात झाली 2 धाब्यानं. अटॅकिंग गोलंदाजी, अटॅकिंग फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, हाय स्टँडर्ड. तर हे धानिवली स्पर्धा आहे. धानिवलीची स्पर्धा आपण आदर्श चषक एन्जॉय करतोय. तर ह्या चषकामध्ये खेळण्यासाठी, प्रेक्षकांची पाहण्यासाठी आणि खेळूंची खेळण्यासाठी निश्चित नेहमीच एक इच्छा असते आणि ती नेहमी वारंवार स्पर्धेच्या माध्यमातून प्रकट होताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार. उलटा चेंडू ड्राईव्ह केलाय. मॅग्निफिसंट स्ट्रोक. लॉंग आपला बॅकअप चांगलं होतं. सागर आल्या तिथे वेगानं. 1 धाव मिळणार. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू डॉट, नंतर सिंगल ऑन साईडला, नंतर लॉंग ऑफला. मध्याच्या 4 बाजूला फटकेबाजी केली ती मुकेश गायकरनं. त्यानं रोशन गायकरनं माफ कर 3 चेंडूचा सामना करत 3 धाबा कुठल्यात. पहिला चेंडू डॉट झाला तर रिकवर केलं. 2 धाबा घेऊन त्यानं आता स्ट्राईकला फलंदाज मुकेश गायकर, जो मागच्या 3 चेंडूवरती नॉन स्ट्राईकला होता तो आता स्ट्राईकला येतो. गोलंदाज तयार. विकी मडवी. 347 चौकार, 220 षटकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत लागलेत. आजचा 6वा दिवस, अजून 2 दिवस बाकी आहेत. ओ लवली हिट. मात्र चांगलं बॅकअप. वॉटर फिल्डिंग. मिड ऑफला आयुष्याला आला होता पार वेगानं. गुड फिल्डिंग. टाळ्यांचा कडकडा, अचूक भेदकता गोलंदाजीमध्ये दाखवत असताना कुठेही कंट्रोल सुटत नाहीये. मॅग्निफिसंट बॉलिंग. क्रिकेटचा कॉन्सन्ट्रेशन तो दाखवत असताना फुल टॉस खोदून काढला. बॉल बॅक ड्राइव्ह. बिल्डिंग स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये. गुड फिल्डिंग. डॉट चेंडू. 3 धाबा दापलकावरती. 3 षटकाच्या सामन्यामध्ये पहिल्या पॉवर प्ले ओव्हरमध्ये जर तुम्ही धाबा कुटू शकला नाहीत ना, तर धाबा कधी कुटणार हा प्रश्न विचारला जातो. कारण फास्ट क्रिकेट आहे. 18 चेंडूंचं क्रिकेट आहे आणि 18 चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये फक्त आले तर 3 धाबा. व्हॉट अ फंटास्टिक बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम द विकी मडवी. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. टक्केल्या चेंडूला फक्त डॉट चेंडू. एकदा जोरदार टाळ्या. गोलंदाजी आवडले असेल तर. मुकेशनं फक्त यावेळी मात्र एकही धाव कुटू शकला. 3 चेंडूचा सामना केलाय आणि 6 चेंडूमध्ये 4 चेंडू तुम्ही बीट झालात तर धावा कधी उभारणार हा प्रश्न पडलाय. दोन्ही फलंदाजांना 4 चेंडू बीट केलेत आणि मात्र धावा फक्त आल्या ते 3च. 3 षटकांचा सामना आणि 3ऱ्या फेरीतला तुम्ही शेवटचा सामना खेळताय तर सामना देखील महत्त्वाचा आहे. सुंदर ट्रॉफ्या. तुमचं लक्ष भेटतोय ट्रॉफ्यांकडं.
कारण आदर्श ट्रॉफी ही फार वेगळी ट्रॉफी आहे, हिची चर्चा फार वेगळी असते आणि 7 समुद्रा पलीकडे देशाच्या कानाकोपऱ्यात या स्पर्धेत चर्चा असते. तीही नामाची आणि नामाची आपण स्पर्धा पाहतोय, बहुमानाची आणि या गावाचं नाव वाढवणारी आणि मुडबार तालुक्याचं नाव वाढवणारी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. पिंटू शेट आमचे खुश आहेत, सातत्याने टाळ्यांचं कडकड करतात, मोटिवेशन करतात, ते खुश आहेत पिंटू शेट. मी मगाशी म्हटलं होतं की राजासारखा माणूस आणि मनासारखा राजा. या बात आहे. 14 वर्ष त्या स्पर्धेमध्ये एक संघ पॅक करतात. एवढा मोठा पॅकर पिंटू शेट आमचा. म्हणून मी मगाशी पिंटू शेट बोललो, तर शेट हे पैशाने शेट नसतात, मनाने देखील शेट असतात. म्हणून आम्ही पिंटू शेटचा उल्लेख केला होता. धावसंख्या 3. गोलंदाज सागर आलाय गोलंदाजी मध्ये. सागर पाटील, मुकेश रोशन गायकरी जोडी मैदानावरती. आता आला पाटील, सागर पाटील. मगाशी विकी मडविण्यात चांगली गोलंदाजी केली. गोलंदाज तयार. शॉट प्लेन थांबलाय, बॅटचा पेस ओपन केलाय, लॉंग आपला बॅकअप आहे, मिळणार एकच धाव. एका धावेनं फारसा फरक पडणार नाहीये. टॉस जिंकून सापाट संघानं चांगला निर्णय घेतलाय. चित्तेशन चांगलं झालंय, गोलंदाजी चांगली झाली, फलंदाजांना बांधून ठेवले, मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवले, त्यामुळे धाबांचा ऊग जो होता तो यायला हवा होता तो थांबलाय. धाबांचा फ्लो कमी झालाय आणि धावसंख्या धापलकावरती फक्त 4. 7 चेंडूचा खेळ संपलाय. 18 चेंडू तुम्हाला खेळायचे आहेत. 18 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 चेंडू तुम्ही बीट झालात, त्यामुळे माफ करा 4 चेंडू तुम्ही बीट झालात, त्यामुळे समीकरण थोडंसं कठीण झालंय. गोल सेट करायचं आहे, सामना फार महत्वाचा आहे. ज्ञानेश्वर दादा देखील आमच्या मंचावरती या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी खांद्यावरती घेत असताना स्वतः ते ग्रामसेवक आहेत, म्हणजे लोकसेवक ज्याला म्हटलं होतं. आणि चेंडू निघून जातो तो मिड विकेटच्या यावेळी मात्र गॅप मध्ये सीमा पलीकडं पहिला चौकार, नशिबाचा चौकार. आलाय आता बोरांचं देखील. आता आमच्याकडे मिळत नाहीत, अगर आमच्याकडे शहरीकरण झालं, बोर बघायला तर बोरीचं झाड देखील पाहायला मिळत नाही विनोद दादा. तर शहरीकरण झालं, तुम्हाला जर प्रगती हवी असेल तर कॉन्क्रीट ऍक्सेप्ट करावं लागेल. गोलंदाज फलकावरती 8 धावा. गोलंदाज तयार. ओ व्हॉट अ शॉट, एक्सलंट स्ट्रोक, पिकअप स्ट्रोक दाखवला सीमा पलीकडं. व्हॉट अ फंटास्टिक स्ट्रोक दॅट वॉज, अँड दॅट्स अ फंटास्टिक फिनिश. दॅट्स अ 4 रन्स, ब्युटिफुल शॉट. ही बघा, ही मजा बघा. की आणि अभिमन दादा बघा किती नाचतात. कारण स्पर्धा त्यांची आहे, या स्पर्धेमध्ये आनंद लुटायचा आहे. तर मगाशी म्हटलंय विनोद दादा, विनोद सर म्हटले मगाशी की कल हे नाही. क्या बात आहे, व्हॉट अ शॉट, टेरी बिग स्ट्रोक दॅट वॉज. आणि पंचांना देखील रिपर केलं तिसऱ्या पंचांसाठी आणि त्याने चेंडू आला तो षटकाराचा. व्हॉट अ बॅटिंग, अटॅकिंग फलंदाजी. मुकेश गायकर मगाशी शांत होता, नंतर संयम सोडलाय, संघर्ष करतोय आणि संघर्षातून पेटून उठून धावांचा वनवा पेटवलाय. व्हॉट अ बॅटिंग, डीजे.
मध्ये फक्त 4 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. प्रारंभामध्ये फटकेबाजी अप्रतिम आणि 18 धावा धापलकावरती. ही क्रिकेट आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजांचं वर्चस्व, दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजांचं वर्चस्व. जबरदस्त अटॅकिंग फटकेबाजी. नाही, लवकर फटका खेळलाय त्यावेळेस डॉट चेंडू झालाय. फुटवर नाहीये. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. लेंथ लाईन कमी केली. लेंथ चांगली होती, लाईन यावेळी मात्र खूप चांगली दाखवली आणि परिवर्तन करत असताना डॉट चेंडू चांगलं कमबॅक केलंय. मी मगाची म्हटलं होतं की पहिल्या षटकामध्ये गोलंदाजांचं वर्चस्व, दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजांचं वर्चस्व. यालाच म्हणतात 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे. दिवस बदलत असतात. जसं क्रिकेटमध्ये तसंच दिवस बदलतात मैदानावरती. फुलटॉस ड्राईव्ह केला, चेंडूला दिशा देत असताना टर्न केल्या, मनगटाचा वापर करत असताना बॅकअप चांगलेच करत. विकेट. मिळणार ती एकच धाव. कोणाला आल्या तिथे आणि मिळणार ती एकच धाव. षटकात झाली सांगता धावफलकावरती 19 धाबा. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धाबा आणि या षटकामध्ये तब्बल 16 धाबा कुठल्यात. त्याला समीकरण वेगानं बदललंय. कारण या षटकामध्ये विस्फोटक फटकेबाजी झाली. अटॅकिंग फटकेबाजी करण्यास भाग पडलं फलंदाजांना. त्यामुळे धाबा आल्यात. चेंडू खराब नव्हते, शॉट बनवले आणि अशा रीतीने या षटकामध्ये आल्या 16 धाबा. पहिल्या षटकामध्ये 3 धाबा. सापार संघ टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि मानिवली संघाला फटके फलंदाजीसाठी त्याने आमंत्रित केलं आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धाबा. या षटकामध्ये 16, एकूण धाबा धापलकावरती 19. मजा येईल. हा सामना देखील चांगला होईल. आज भरपूर सामने एकतर्फी झाले. मात्र मगाशी सामना जो झाला तो खूप फाईट सामना पाहायला मिळाला. पोई आणि जो सामना आपण पाहिला एरंजाड यांच्यामध्ये, तो सामना अत्यंत घातक पाहायला मिळाला. मात्र तो दोन्ही संघ स्पर्धेतनं बाहेर फेकले गेलेत. एरंजाड देखील संघ बाहेर फेकला गेला आणि 2 संघ सापाड आणि आता मानिवली संघ आजच्या पूलमध्ये फाईट करत असताना जो जिंकणार तो फायनलच्या दिवशी कदाचित येऊ शकेल या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. बघा दादा आमच्यापर्यंत पोहोचवतील नंतर शेड्यूल पूर्ण. मॅनेजमेंट चांगली दादांची. मी देखील प्रेमात पडलो. मी मगाशी देखील म्हटलं होतं की मागच्या 18 वर्षामध्ये भरपूर ठिकाणी मी समालोचन केलं. पंजाब, गोवा, गुजरात, महाराष्ट्राच्या राज्याच्या बाहेर देखील परदेशामध्ये देखील जाऊन. मात्र हे आयोजन आम्हाला खूप आवडलं. कारण नियोजन चांगलं आहे स्पर्धेमध्ये, प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये. या चषकाचं नाव आम्ही ऐकलं होतं. मात्र यावर्षी आम्हाला ती संधी देखील उपलब्ध झाली. मजा आली. धावसंख्या धापलकावरती वाढणार त्या 20 या धावसंख्येवरती. 10 क्रिकेटचं मी देखील मी कौतुक करेकर. त्याने देखील प्रचंड मेहनत केल्या स्पर्धेमध्ये. त्याने देखील 5-6 कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात. प्रत्येक लाईव्ह ॲक्शन तुम्हाला दाखवले, ॲक्शन रिप्ले तुम्हाला दाखवले. त्यामुळे आम्हाला देखील भरपूर मदत झाली त्यांच्या माध्यमातून. त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. रोशन, मुकेशचं कौतुक करेन. मुकेशनं ताबडतोब फटकेबाजी केली. मुकेशनं आत्तापर्यंत 9 चेंडूचा सामना करत 16 धाबा कुठल्यात. त्यामुळे त्याची अटॅकिंग फटकेबाजी सर्वांना भुरल घालणारी आणि प्रेमात पाडणारी ठरली. जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी. मैदानाच्या 4 बाजूला चौफेर फटकेबाजी करत असताना त्याचा फुटवर खूप चांगला आहे. कडी नजर आहे त्याची आणि शॉटचं सिरीज खूप चांगलं आहे. बॉडीचं बॅलन्स देखील चांगलं ठेवतो तो. नाहीये हेलिकॉप्टर करण्याचा प्रयत्न. याला हेलिकॉप्टर उडवायचा होता. डॉट डिलिव्हरी. 20 धावावरती शेवटच्या षटक मार्गस्थ असताना 3 षटकांच्या झटपट क्रिकेटमध्ये हा सामना कोण जिंकणार याची उत्कंठा शिगेला पोहोचते. कारण प्रेक्षक अजूनही भरपूर संख्येने मैदानावरती आहेत. त्यांना माहिती आहे सामना चांगला आहे. हा सामना नाही पाहिला तर काहीच पाहिलं नाहीये मी म्हणेन. युट्यूबला देखील भरपूर प्रेक्षक हा सामना एन्जॉय करतात. स्वागत आहे सर्वांचं. कुठे जाऊ नका, पात्र आहे स्पर्धा. प्लेसमेंट खूप चांगला निर्णय फलंदाजांचा. तर चेंडू पाहिला आतमध्ये येतोय आणि आतमध्ये येणाऱ्या चेंडूला सन्मान दिलाय. सन्मानपूर्वक त्यानं प्लेसमेंट केलं, चेंडूला स्टेअर केलंय फक्त आणि मिळणार ती एकदा सॉफ्ट हँड खेळत असताना एखाद्या धावसंख्येला आकार येतोय 21 या धावसंख्येत. ॲक्शन रिप्ले बघा. प्रत्येक चेंडूचा ॲक्शन रिप्ले दाखवला जातोय. 10 क्रिकेट लाईव्ह, माफ करा तर आमच्या तोंडामध्ये ते टेनिस जास्त असतं. टेनिस असेल, 70 स्पोर्ट्स असेल. 21 धावा धापलकावरती 10 क्रिक. नाहीये. गुड बॉलिंग. व्हेरी गुड डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस विथ ॲज वेल ॲज राईट डायरेक्शन. विकेट किपरची भूमिका देखील खूप चांगली आहे. निल्सन मडवी, नाव फार मोठं आहे. निल्सन मडवी मोठं नाव आहे क्रिकेटच्या माध्यमातून. भरपूर वर्ष निल्सन मडवीने या संघाची सेवा केली आणि एक चांगल्या उंचीवरती या संघाला नेऊन ठेवलाय. नेम धरलाय आणि परफेक्ट मिडल ऑन द बॅट. चेंडूला फेकून दिलाय. टेरिपिक स्ट्रोक अँड दॅट्स अ 6. ब्रिलियंट शॉट.
क्या बात आहे. हे बघा आमचे के आणि त्यांचा परिवार, अभिमान, जग्गी, क्या बात आहे. हीच तर मजा आहे विनोद सर. ही मजा तुम्हाला 1 करोडामध्ये कुठे मार्केटमध्ये मिळणार नाहीये. ही फक्त या चषकामध्ये आणि क्रिकेटच्या माध्यमातून ही रंगत, ही गंमत, कारण हीच तर वैशिष्ट्य आहे आदर्श ट्रॉफीचं. सर्वांच्या चेहऱ्यावरती फक्त स्मित हास्य. खतरनाक फलंदाजी गॅपमध्ये केल्याच्या निघून गेलाय तो, मात्र लॉंगाच्या डोक्यावर सीमा पार. अजून एक चौकार. झंझावात फलंदाजी. 27 धावा दापलकावरती. अनबिलिव्हेबल क्रिकेट, अनस्टॉपेबल फटकेबाजी. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आणि आता फटकेबाजी बघा. ऍक्शन रिप्ले बघा. किती चांगला फटका सजवलाय. एक्सलंट स्ट्रोक अँड टेरिफिक स्ट्रोक. दॅट वॉज वन बॉस. सीमापार चौकार. प्लस 26 धावा. हे बघा आमचे, हे बघा. चला डीजे वाजवा. नाचायचं आहे त्यांना. चला नाचू द्या. वाजवा डीजे. थँक्यू. क्या बात आहे. थोडेसे थकलेत. बीपी लो हाय होतो वयानुसार. हरकत नाहीये. क्या बात आहे. मजा आली. खूप मजा आली. पिच क्युरेटर सुरेश पारदी यावेळी ती मका खात असताना प्रोटीन हवंय त्यांना. अनंतर त्यांचं देखील स्वागत करूया आपण. चला 32 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 31 धावा कुठल्यात या स्पर्धेमध्ये सामना कोण जिंकणार. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा. 31 धावा 32 धावांचा लक्षाचा पाठा हडल होतोय मैदानावरती. आता 32 धावा रोखायच्या आहेत. त्या मात्र मानिवली संघाला 222 षटकार आतापर्यंत लागले स्पर्धेमध्ये. आजच्या 6व्या रात्रीमध्ये आहोत. उद्या यायला विसरू नका. उद्याचा लॉर्ड्सवर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. आणि फायनल डे तर कधीच यायला विसरू नका, कारण या फायनल डेमध्ये तुम्हाला एक चांगला सामना पाहिला महिलांचा. मागच्या वर्षी रायगड ठाणा आणि उद्याचा लॉस तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. उद्याचा लॉस तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. ज्ञानेश्वर दादा देखील आमच्या समिती आहेत. प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये, कारण ही स्पर्धा आपली आहे आणि यशाच्या शिखरावरती पोहोचवायची. उद्याचं लॉर्ड्स आई गावदेवी शेदून वर्सेस निर्बी 11 कालभैरव माळेगाव. त्यानंतर SS सोनापाडा वर्सेस शिव चौरोबा कोणगाव बी. गजानन डेव्हलपर्स मांडा. नंतर SBCC उमरोली. क्या बात आहे. मोठा सामना. जय हनुमान बेलपाडा वर्सेस वीर तानाजी तापोडे भिवंडीचे संघ. गावदी स्पोर्ट नानकर. क्या बात आहे. नानकरचा नाद करायचा नाही. तो संघ तुम्हाला पाहिलं. जय जलेश्वर वाडेकर फिरकीचं माहेरघर. मजा येईल उद्या. यायला विसरू नका स्पर्धेमध्ये आणि उद्या पाहायला स्पर्धा विसरू नका. तर उद्या भरपूर मोठे संघ. त्याला फायनलच्या दिवशी तुम्हाला भिवंडीतील अजून एक संघ पाहायला मिळेल. गोरसे संघ देखील पाहायला मिळेल. गोरसे संघ तुम्हाला पाहायला मिळेल फायनलच्या दिवशी. त्याला फाईट करेल. तर भरपूर चांगले संघ स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील तुम्हाला. येस, बोरशेती आहे, भूमी धानीव, कांबा, कासार वडवली, भामण डोंगरी, कामतगर, गोरसई आणि RCC राया. क्या बात आहे. पिंपलासवाडा SS 11 धाणू. क्या बात आहे. पालघरवरनं संघ येणार. 4.5 तासाचा प्रवास करत तो संघ इथपर्यंत पोहोचणार. ही दादांची स्पर्धा आहे. हेच तर वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. म्हणून त्या स्पर्धा यशाच्या शिखरावरती 32 वर्षाच्या अभूतपूर्व यशानंतर ही स्पर्धा यशा शिखरावरती. 32 जागा कुटायच्या आहेत. ट्रॉफीसाठी सुरू असलेला सामना क्वालिफाय सामना पण दोन्ही संघांना शुभेच्छा.
सलामी चेंडू मैदानावरती पाचे केली ती विकी आणि त्याला फाईट विकी आणि रोहित विकी मडवी आणि रोहित पाटील गोलंदाज तयार रोहित गायकर पहिला चेंडू डाऊन द लाईन आला होता फलंदाज डाऊन द ट्रॅक डाऊन द लाईन खेळण्याचा प्रयत्न नाही जमला डॉट डिलिव्हरी किती पुढे आला होता फलंदाज एक्झॅक्टली स्क्रीन समोर हा चेंडू त्याला खेळायचं होतं नाही जमलं वेळ गेली कार्यक्रम संपला सत्ता गेली शाणपण संपलं डॉट डिलिव्हरीने काही होणार नाहीये 32 धावा तुम्हाला कुटायच्या आहेत पहिल्या षटकामध्ये 4 दुसऱ्या षटकामध्ये 16 तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा कुठे 31 धावा कुठल्यात आणि 32 धावांचं आव्हान उभं केलंय मानिवली संघासोबत 3 षटकांच्या झटपट क्रिकेटमध्ये बघायचं आहे मध्यरात्रीमध्ये सुरू असलेला सामना प्रेक्षकांची मात्र मन जिंकेला सामना शंका नाहीये पूल करत असताना शॉर्ट ऑन पूल बॅकअप चांगलं होतं शॉर्ट लेगला डायरेक्ट हिट पंचानं तिसऱ्या पंचांना रेपर केलंय क्लोज डिसिजन तिसऱ्या पंचांना रेपर केलंय आता चेक केलं जाईल कंट्रोल रूम मध्ये तिथं आम्हाला वॉकी टॉकीवरती संदेश येईल इज आउट ऑर नॉट संघर्ष आहे मैदानावरती प्रचंड संघर्ष आहे स्पर्धा मोठी आहे स्पर्धा खेळायची आहे स्पर्धा जिंकायची आहे स्पर्धेमध्ये टिकायचं आहे द मॅच विल बी व्हेरी फाईट नो डाऊट बिकॉज इट्स अ व्हेरी फंटास्टिक ॲटमॉस्फिअर खूप सुंदर ॲटमॉस्फिअरमध्ये हा सामना खेळला जातोय आणि फलंदाज आउट यस संदेश आलाय वॉकी टॉकीच्या माध्यमातून चला डीजेकडे आपण म्हणणार आहोत पहिल्या धक्का 0वरती धावणे गडी बाद झाला धावचीच्या माध्यमातून त्यामुळे फलंदाजाला विनंती की लगेच यायचं आपण उशीर नको जास्त तर ऑलरेडी मध्यरात्री झाली आहे 2:45 झालीत फलंदाज लगेच यायचं आहे प्लीज निल्सन मडवी येत असताना मी मगाशी देखील म्हटलं तर निल्सन मडवीने भरपूर वर्ष या संघाची सेवा केली आणि आपल्या संघाला एक चांगल्या उंचीवरती नेऊन ठेवलंय बघायचं आज हा संघ किती चांगली कामगिरी त्याच्या नेतृत्वामध्ये 2 चेंडूमध्ये एकदा उभारू शकला नाही तेव्हा निल्सन मडवीला यावं लागलं ॲज अ कॅप्टन तो आला इन ॲट नंबर 3 वरती अत्यंत घातक विस्फोटक फलंदाज प्रचंड अनुभव असणारा अनुभवाची शिदोरी वापरण्याचा प्रयत्न करणारा भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा करणारा टेनिस विश्वातील नामांकित फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं बघायचं कशी कामगिरी करेल या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये मानविली संघाला देखील मोठा प्रश्न पडला की 31 धावा आपण रोखू शकणार का 32 धावा रोखायचे तुम्हाला आणि ते रोखण्यामध्ये यश लाभणार का या स्पर्धेमध्ये आपण टिकणार का उद्या आपण या स्पर्धेमध्ये पाण्याच्या दिवशी येणार का एक ट्रॉफी आपल्याला मिळणार का एक नव्हे अनेक प्रश्न उत्तर शोध या सामन्यामध्ये कारण प्रश्न भरपूर उपस्थित केले जातील कारण स्पर्धा फार मोठी आहे आणि सामना फार महत्त्वाचा आहे ऑल दी बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम डोंट प्ले अंडर प्रेशर इफ यू प्ले अंडर प्रेशर यू कांट शो टॅलेंट अँड क्वालिटी सो शो नॅचरल गेम तुमचा नैसर्गिक खेळ दाखवा त्याच्यामध्ये मजा असते अंडर प्रेशरमध्ये चुका होतात आमच्याकडनं देखील होतात सर्वांकडनं होतं अंडर प्रेशरमध्ये चुका तेवढ्या अंडर प्रेशरमध्ये कधी कोणतं काम करू नका तुमचा नैसर्गिक खेळ दाखवा नॅचरल केला जिंकण्याची आणि हरण्याची भीती मनामध्ये नसू द्या नाही जमलं नेल्सन मंडवीला नाचवण्याचा प्रयत्न पंचांचा वाईटचा इशारा यस गुड डिसेंबर अंपायर फिनिश ऑफ डिलिव्हरी कुठे होती पिचिंग कुठे होती विकेट किपरने चेंडू एक्झॅक्टली शेवटच्या मोमेंटला कुठे गॅदर केलाय एक्झॅक्टली याची संपूर्ण शहानिशा केली पंचानं आणि पंच विक्रम सरांनी सांगितलं इट्स अ वाईट डिलिव्हरी त्यामुळे अनलिगल डिलिव्हरी एकदा मिळणार अवंत दासिकामध्ये वाढवत असताना पहिली धाव अवंत दासिका बोर्डवरती लागत असताना स्कोरबोर्डवरती खेचला निल्सन मडवीच्या बॅटमधनं सरळ चेंडू निघून झालाय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू मैदानाला गुदगुल्या करत निघून गेलाय सीमा पलीकडं 4 धावांसाठी पहिला चौकार चेंडू निल्सन मडवीला तुम्ही टाकला तर रात्रभर तुम्हाला असेच फटके मारेल तो तुम्ही रात्रभर असे चेंडू टाका रात्रभर असेच फटके मारणार तो खेचला फटका वॉट अ शॉट एक्सलंट स्ट्रोक चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा चेंडू निघून गेला सीमा पलीकडे 2 बाउन्स ऑफ दॅट्स अ 4 ब्रिलियंट शॉट
Once again, that's a 4 runs. दोन चौकार लगातार निल्सन मडवीला यावं लागला मैदानावरती. ते मला आठवते तो वॉन्टेडचा विलन त्याला सांगितलं की तू आहे नाही तेरे को लायक आहे आणि असंच याला यावं लागलं निल्सनला. तर 2 चेंडूमध्ये एकही धाव नव्हती आणि ते मला आल्यानंतर फटकेबाजी सुरुवात केली. 2 चौकार दाखवले, धावसंख्या 9. आता धावसंख्या फुल्ली मैदानावरती. आता मजा येईल सामन्यामध्ये. 32 धावा कुठायचे आहेत. नाहीये शरीराला चेंडू हिट झालाय मात्र एकदा वेगानं पूर्ण केली. विकेट किपरची चालाकी बघा, त्यानं मागणं चेंडू फेकून दिलाय दोन्ही स्टाईलमधनं आणि मिळणार ती लेग बायची पंचकून करतात. एकच धाव, एका धाव्याने धावसंख्येला आकार 2 अवांतर धावसंख्या, एक वाईट आणि एक लेग बाईज. 2 चौकार, एकूण धावा 10. लिमिटेड ओव्हर्समध्ये धावा कशा येवत, धावांना फार महत्व असतं. ते अवांतर नाही होत, बॅट नाही होत, कशा येवत, धावा येणं काळाची गरज असते आणि धावा आल्या 10 धावा धाबलकावरती. टाकायला फलंदाज प्रथमच येतोय विकी मडवी. गुड बॉलिंग, वाईड यॉर्करचा वापर केला. गुड बॉलिंग, लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, accuracy, perfection, direction, variation, control, super bowling. There is no chance for the batsman and that's a good delivery. End of the first over, 10 for 1. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. आता समीकरण तुमच्यावर आम्ही सांगतो 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. आपली स्पर्धा बाहेर आहे. डीजेचं तुम्हाला टेन्शन नाही, रात्रभर वाजवा. आमच्याकडे तसं नसतं. 10 वाजले की डीजे बंद, मग आपला जीव निघतो बाबू. मग कंटिन्यू कॉमेंट्री करावी लागते. इथे तसं नाही आहे. हे मैदान खूप बाहेर आहे, निसर्गाच्या कुशीत बसलेलं मैदान आहे. त्यामुळे रात्रभर डीजे वाजवा. रेसिडेन्सी नाही आहे, त्यामुळे कोणाला त्रास नाही आहे. चला 12 चेंडू 22 धावांची गरज आहे. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. हे षटक फार महत्वाचं आहे. ही कलाटणी षटक आहे. या षटकामध्ये निल्सन मडवी किती धावा कुठणार आणि गोलंदाज किती धावावरती थांबवणार. गोलंदाज तयार. वेगवान जलदगती गोलंदाज राजेश काय करीत असताना. राजेशचं षटक फार महत्वाचं आहे, अनमोल षटक आहे. कारण 3 षटकाच्या सामन्यामध्ये दुसरं षटक फार महत्वाचं आहे. त्यामुळे बघायच्या षटकामध्ये किती घडामोडी होतील. 12-22. खेचला फटका, वॉड शॉट. चेंडू धानिवली गावामध्ये गेलाय. सीम आपले फ्लाइट स्ट्रोक 6 धावांसाठी. गोलंदाज तयार. हा पिच खेळलाय चेंडू. हवेमध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅच लँड, वॅकंट एरियामध्ये चेंडू लँड होतोय. नेल्सन मडवी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याची विकेट फार महत्वाची आहे, फार महत्वाची विकेट आहे. मिळणार ती एकच धाव, येणारे चेंडू 10 आणि गरज ती 15 धावांची. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण, प्रत्येक चेंडू नवीन थरार नाट्य, प्रत्येक चेंडू असंख्य प्रश्न विचारतोय आणि प्रत्येक चेंडू असंख्य प्रश्नांना पुन्हा एकदा वाचा फोडतोय. का सामना एवढा सोपा नाहीये. जेवढं जे दिसतं ते नसतं आणि म्हणून जग फसतं असं म्हटलं आहे. त्यामुळे सामना जरी सोपा वाटत असला तरी सोपा नाहीये मैदानावरती. ऑन साइड घेण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील, पंचाने सांगितलंय नॉट आउट आणि एक धाव पुढे गेली. आता मात्र चूक. आता याची गरज होती का हा प्रश्न विचारला जाईल. चेंडूची मात्र फेकाफेकी, मला लगोर गेम हटवला लहानपणी जो आम्ही खेळायचो आणि लेग बायचा पंचाकडे इशारा येतोय. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा आणि या 2 धावा तुम्हाला मागत पडू शकतील. येणारे चेंडू 9 आणि गरज ते 13 धावांची. प्रत्येक धाव महत्वाची आहे. निल्सन मडवीला स्ट्राईक मिळाली असती मात्र 2 धावा घेतल्यात त्यानं मैदानावरती. तर समीकरणाबद्दल 9 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 9 चेंडू 13 धावा. वाजले ते 2 वाजून 55 मिनिटं.
म्हणजे आज आपल्याला 3 वाजतील कदाचित मे बी. नाही विनोद सर 4:30 कसे वाजतील आता. सामन्यात एकतर्फी झालेत. एक संघ उशीर आला 35 मिनिटं. मगाशी एक संघानं 1 तास 15 मिनिटं घेतली त्या सामन्याला. संपूर्ण रेकॉर्ड आमच्याकडे असतो. प्रत्येक चेंडूचा तुम्हाला मी टाइम सांगत असतो. ती स्कोरला न विचारता 9 चेंडू 13 धावांची गरज. क्लोज एन्काउंटर. निल्सन मडवीकडे लक्ष असणार आहे आणि स्टाकेला फलंदाज सज्ज होतोय. विकी मडवी. विकीने चेंडूला कट केला. पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू करत निघून जातोय. तो मात्र 3rd पॉईंटला येतोय. कव्हर करेपर्यंत 2 धाबा ग्रेटर मिळते विकेट. 2 धाबा होतील पूर्ण. याच 2 धाबांना सामन्याला कलाट नेली. येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती 11 धाबांची. 8 चेंडू 11 धाबा. पूर्ण मानिवली गाव आलाय. मी म्हणे सापाड गाव आलाय. सापाड गावामध्ये कर्फ्यू लागला असेल. फक्त आयाबाईंनी गावात असतील. सर्व पुरुष इथे मैदानावरती आलेत आणि एन्जॉय करतात सामन्याला. गावासाठी, नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी आणि गावाच्या प्लेयरला सपोर्ट करण्यासाठी. त्या बाबत पिंटू शेट देखील या सामन्याला एन्जॉय करतात. येणारे चेंडू 8 आणि 11 धाबांची गरज आहे. येणारे 2 चेंडू फार महत्वाचे. प्रत्येक चेंडू या सामन्यामध्ये इशारा करतोय जपून जपून चाल, पुढे धोका आहे. यस ऑन साइडला चांगला फटका साधन इम्प्रेशन स्ट्रोक कॅप मध्ये केला. चेंडू सीमा पलीकडे स्वीप करत असताना फन लेग मध्ये निघून गेलाय. तो मात्र चौकारासाठी. अजून एक चौकार. देखील आता नाचत असताना पिंट्या शेट 14 वर्ष या स्पर्धेमध्ये संघाला पॅक करतात. ते येणारे चेंडू 7 टीमला सपोर्ट करतात. 14 वर्षापासून 14 वर्ष रामाचा वनवास आणि 14 वर्ष पिंट्याची मेहनत. पिंट्या शेट क्या बात आहे. 7 चेंडू 7 धावांची गरज. शेवटचा चेंडू षटकातील चौकार आल्या मैदानावरती. अजून चांगली फटकेबाजी मदती पाहायला मिळते. हे महत्वाचे. 7 चेंडू 7 धावांची गरज. विकी मडवीचं देखील कौतुक करेन आणि विकीनं सामना क्लोज आणलाय मैदानावरती. आज षटकार गेला असता तर सामना क्लोज झाला असता. थोडेसे कॅलरीज कमी पडल्या. सामना सुरू होण्यापूर्वी एखाद वडापाव खाला असता 150 कॅलरीज मिळाल्या असत्या आणि त्याचं रूपांतर पॉवर मध्ये झालं असतं आणि चेंडू षटकार गेला असता. मात्र सामना अजूनही क्लोज एन्काउंटर आहे. 7 चेंडू 7 धावा थरार क्रिकेटचा. चेंडू 7 धावा. पिंजरा नको रे बाबा. सर्व पाहिजे बाबू. पिंजरा नको. पोलिसांचा सजबोल पट्टा लादीवर झोपून मारतात ना तेव्हा तुम्हाला कळतं भाईगिरी काय असते. आपलं क्रिकेट खेळा. काही पण खा, काही पण प्या, नाचा, खेळा, मजा करा, एन्जॉय करा. मग त्या गुन्हेगारी क्षेत्राकडे कधी वळू नका मित्रांनो. फार ते नरक आहे गुन्हेगारी क्षेत्र. म्हणजे सुरुवातीला चांगलं वाटतं, नंतर मात्र खूप डेंजर. 7 चेंडू 7 धावा. परिवाराचा विचार करा, मजा करा, आनंद लुटा. हा जन्म पुन्हा नाहीये. 7 चेंडू 7 धावांची गरज आहे. सामना फार चांगला आहे आणि हा सामना देखील तुम्हाला पुन्हा पाहायला मिळणार नाहीये. कौतुक करेन मी दोन्ही फलंदाजांचा. आता मात्र असा गोलंदाज वापरायचा आहे तो मानवी संघाला की जो 7 धावा रोखू शकेल मैदानावरती. बघायचं सामना सुपर ओव्हर मध्ये देखील होऊ शकतो. हा सामना 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. एक चुकीचा फटका सामन्यामध्ये कलाटणी देऊ शकते. यावेळी मात्र गोलंदाजांना बघायचं एखादा चौकार षटकार या सामन्यात सापाट संघाला विजयाच्या समीप आणून सोडले मैदानावरती. शेवटचा सामना मगाशी म्हटलं होतं की सामना थरार पाहायला मिळणार. पूर्ण पैसा बसून याच्यासाठी केला होता 8 तास. शेवटचा क्षण गोड व्हावा आणि तो गोड होता त्या स्पर्धेतील. ऑनसाइड घेण्याचा प्रयत्न. मोठा धक्कामधील फलंदाज बाद. अनबिलिव्हबल विकेट मध्ये निल्सन मडवीज वॉकिंग बॅक. अजून एक मोठा धक्का. 7 चेंडू 7 धावांची गरज. आता 5 चेंडू 7 धावांची गरज. पुन्हा एकदा थरार क्रिकेटचा. क्या बात है, क्या बात है. सेलिब्रेशन बघा, सेलिब्रेशन बघा. किती चांगलं सेलिब्रेशन आहे.
आणि आमचे अजित देखील तिथे इंजिनियर आमचे ते देखील आहेत तिथे, ते देखील संघाला सपोर्ट करण्यासाठी तिथे गेलेत, त्यांचे देखील आपण स्वागत करूया. स्वागत अजित तुमचं देखील. अँड ॲज अ इंजिनियर आहेत ते. 5-7 धावांची गरज आहे. सामना शेवटच्या टप्प्यात येतोय आणि या स्पर्धेमध्ये फायनलच्या दिवशी कोणता संघ खेळण्यासाठी येईल, जो संघ हरेल ना तो रात्रभर झोपणार नाहीये, त्याला पराभव जिवारी लागेल. कारण ही स्पर्धा सोडणं, या स्पर्धेमध्ये हरणं म्हणजे फार मोठा तुमचा मी म्हणेन पराजय असतो. कारण तुम्ही मनाने हारता एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा हारता तेव्हा. 5-7 धावा, चांगला फटका, फिनिश करण्याचा प्रयत्न, नाही जमलं फलंदाज बाद. अजून एक धक्का. मी मगाशी म्हटलं होतं की जपून जपून चालले, पुढे धोका आहे. येणारे 4 आणि 7 धावांची गरज. पंचांचा इशारा झालाय, चेक करायचे बिमरसाठी. बघायचंय धोका टळला की नाहीये, बघायचंय. तिसऱ्या पंचानं रेफर केलं. आता तिसऱ्या पंचानं रेफर केलं. अनबिलिबल क्रिकेट. जेव्हा निल्सन मडवी मैदानात होता असं वाटतं की सामना एकतर्फी जिंकेल. फेट डिलिव्हरी, फलंदाज बाद. 5 चेंडू आणि गरज आहे मात्र 4 चेंडू 7 धावांची गरज. सामना टर्न होतोय. गुड बॉलिंग, कौतुक करेन मी गोलंदाजाचं. ही इज ऑन हॅट्रिक. दोन फटके तिथे मारले, दोन्ही फटक्यांपैकी एक फटका जरी क्लिअर झाला असता तरी हा सामना तुम्ही जिंकू शकला असता. सापाड संघ पिंटू शेट टेन्शन मध्ये, लगेच पिंटू शेट टेन्शन मध्ये. त्यांना दाखवलं जातं स्क्रीनवरती. मगाशी नाचत होते, आता टेन्शन मध्ये. मगाशी बीपी हाय होता, आता डायरेक्ट लो झालाय. हे क्रिकेट आहे मित्रांनो, जो हुकला तो संपला. क्रिकेटचा खेळ मैदानावरती. येणारे चेंडू 4 आणि 7 धावांची गरज. सामना संपला नाहीये. थरार नाट्य सामन्यामध्ये सामना कधी कोणाच्या बाजूला झुकू शकतोय. गुड बॉलिंग, स्ट्रॉंग अपील. पंचानं सांगितलंय इट्स वाईट साठी. तिसऱ्या पंचानं रेफर केलंय, चेक करायचंय. पंचांचा कॉल आहे. तर अपील स्ट्रॉंग झालंय. अपील केलं जाते जेव्हा असे चेंडू तुम्हाला वाईट साठी अपील करायचं असतं पंचांना, तेव्हा असे अपील केले जातात. फेर डिलिव्हरी. चला 3 चेंडू आणि 7 धावा. सामना स्पीडअप करा. यस, फेर डिलिव्हरी समोर आहे. यस, पण पंचानं रिस्क घेतली नाहीये. हेच तर पंच विक्रम सर, आमचे उले सर आणि आमचे शेट्टी सर यांची ओळख राहिलेली आहे. 3 चेंडू 7 धावा. आता मात्र टेन्शन वाढलंय. ज्या प्रेक्षकांना बीपीचा त्रास आहे, सामना बघू नका. खिशामध्ये गोळी असेल ती खा आणि गुपचूप शांत बसा, कारण बीपी तुमचा हाय होऊ शकतोय. मगाशी डकआउटमध्ये किती वातावरण होतं आनंदाचं, आता ते वातावरण पुन्हा बदललंय. हा क्रिकेट आहे. जेवढ्या लवकर राजकारण बदलतं ना, तेवढ्या लवकर क्रिकेट बदलते. सध्या जेवढ्या लवकर सरडा रंग बदलत नाहीये, तेवढ्या लवकर क्रिकेट रंग बदलवत असतो. येणारे चेंडू 3 आणि गरज 7 धावांची. वॉट बॉलिंग. मुकेश गायकरचे मी कौतुक करेन. जर मुकेशला सामना जिंकून दिला तर आम्ही मुकेशला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरवू, लगेचच ठरवू आम्ही. तर काय गोलंदाजी करतो मैदानावरती. 3 चेंडू 7 धावा. त्याने केलाय सामना. शॉट बघा, इम्प्रेशन दाखवलंय. आणि चेंडू निघून सीमा पलीकडं. अटॅकिंग क्रिकेट चौकारासाठी. वॉट अ मॅच डीज आहे. तीन धावांची गरज. 2 चेंडू 3 धावा, माफ करा, कारण 3-7चं समीकरण होतं. आता समीकरण 2 चेंडू 3 धावांची गरज. येणारा चेंडू डॉट गेला तर खरी मजा येईल. मग ते येणाऱ्या चेंडू सिंगल डबल आले तरी देखील मजा येईल. मग ते येणाऱ्या चेंडू चौकार षटकार आला तर सामना फिनिश केला जाईल. जर येणाऱ्या चेंडू विकेट आली तर अजून एक तीर्मान होईल. 2 चेंडू 3 धावा. खटकेल्या चेंडूचा पाठलाग करत असताना मिळेल ते एकच अभेकाला रिस्की सिंगल पूर्ण केले. आता समीकरण असणार आहे 1 चेंडू आणि गरज आहे ती 2 धावांची. काय झाला तर सुपर ओव्हर.
मी मगाशी म्हटलं होतं की आज रजनीमध्ये सुपर ओव्हर पाहायला मिळालं नाहीये, कदाचित सुपर ओव्हर पाहायला मिळेल. खरोखरच विनंती करतोय, ज्या प्रेक्षकांना बीपीचा त्रास आहे, हृदयविकारचा त्रास आहे, त्यांना सामना बघू नका. प्रेशर प्रचंड येईल आणि त्यामुळे सामना बघू नका. एक चेंडू 2 धाबा. डोळे बंद करा, वरती बघा, देवाला प्रार्थना करा की सामना जिंकू दे. मात्र सामना कोण जिंकणार? जे प्रेक्षक बसले होते ते मात्र उभे राहिलेत, जे उभे होते ते अंगठ्यावरती उभे राहिलेत, कारण सामना तसा झालाय. याला म्हणतात पैसा बसत सामना. मेंदूला डोक्याला सुन्न करा सामना. रात्रीच्या शांत वातावरणामध्ये डोक्याला मुंग्या आणणारा सामना, अंगावरती शारा निर्माण करणारा सामना, श्वास रोखणारा सामना. थरार क्रिकेटचा रंगतोय आणि क्वालिटी क्रिकेट दाखवलंय. व्हॉट अ मॅच. पूर्ण पैसा बसत सामना. एक चेंडू गरज आहे 2 धाबांची. बघायचं सुपर ओव्हर पाहायला मिळणार की या स्पर्धेमध्ये मानवली संघ जिंकणार की सापाट संघ जिंकणार? कोण येणार फायनलच्या दिवशी खेळण्यासाठी? जो जिंकेल तो मात्र विजयाचा आनंद साजरा करणार. जो हरेल त्याला पराभव जिवारी लागेल आणि तो रात्री झोपू शकणार नाहीये, कारण स्पर्धेला निरोप द्यावा लागेल. एक चेंडू 2 धाबा. प्रेक्षकांना विनंती, टाळ्यांच्या गडगडात स्वागत करूया शेवटच्या चेंडूचं. कुणी हारो कुणी जिंको, इथे विजय क्रिकेटचा, विजय या स्पर्धेचा. आणि अशा रीतीनं कॅचिटचा कॉल नाहीये आणि अशा रीतीनं संघ सामना जिंकतोय. मानवली सापाट संघ जिंकतोय मानवली संघाला पराभूत करून आणि हा सामना जिंकलाय. निल्सन मडवी खुश आहेत, पिंटू शेट खुश आहेत. सेलिब्रेशन बघा, सेलिब्रेशन बघा, जबरदस्त सेलिब्रेशन. आणि अशा रीतीनं सापाट संघ विजयी. डीजे थांबा. पिच वरती कोणी नक्की थांबायचं नाहीये.